साबुदाणा न भिजवता बटाटे न उकडता मस्त असे खमंग कुरकुरीत साबुदाणा वडे कसे तयार करायचे हे आज आपण बघणार आहोत। उपवासाच्या दिवशी कधीतरी आपण साबुदाणा भिजत टाकायचं विसरतो आणि अशा वेळेस काहीतरी खमंग चमचमीत खायचं असेल तर तुम्ही हे इन्स्टंट बनणारे साबुदाणा वडे नक्की ट्राय करून बघू शकता। एकदम परफेक्ट होतात, मस्त कुरकुरीत बनतात आणि हे वडे तळताना तेलात फुटू नये यासाठी काय करायचं हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एका मिक्सर जारमध्ये 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साधाच साबुदाणा आहे हा, भाजलेला नाहीये। तर हा साबुदाणा मी मिक्सरला व्यवस्थित असा फिरवून घेतलेला आहे, एकदम पावडर फॉर्म मध्ये नाही केलेला आहे, थोडासा रवाळ असा हा साबुदाणा आपल्याला ठेवायचा आहे। आता यातच मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर साधारण 1 इंच अद्रक टाकलेला आहे आणि 1 चमचा जिरं टाकलेला आहे। तर आता इथे मी ह्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। तर इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा साल काढून अशा पद्धतीने त्याच्या फोडी करून ह्या फोडी 2-3 पाण्याने धुवून घेतल्या होत्या। ह्या सर्व फोडी मिक्सर जारमध्ये ॲड करून घ्यायच्या आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय। हे बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्हाला जर वाटलं की मिक्सरला फिरत नाहीये तर तुम्ही थोडंसं पाणी सुद्धा त्यात ॲड करू शकता। तर तयार सर्व मिश्रण मी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलंय। आता यात मी पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूट टाकलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि सर्वात शेवटी आपण यात पाणी टाकणार आहोत। तर ज्या मेजरिंग कपने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्या सेम कपाने इथे मी पाव कप पाणी टाकलेलं आहे। सर्व पाणी आपल्याला एकदमच टाकायचं नाहीये, कारण आपण यात कच्चा बटाटा टाकलेला आहे आणि बटाट्याला स्वतःचं सुद्धा खूप मॉइश्चर असतं, त्यामुळे सर्व पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे। तर हे बघा जवळपास इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे। ज्या मेजरिंग कपने मी साबुदाणा मोजून घेतला होता त्या सेम कपाने अर्धा कप मला इथे पाणी लागलेलं आहे। अशा पद्धतीचं हे मी मिश्रण तयार करून घेतलंय। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि जवळपास फक्त 20 मिनिटांसाठी आपल्याला हे मिश्रण थोडंसं मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून साबुदाणा आपला छान मुरेल। तर हे बघा जवळपास 20 मिनिट झालेले आहे। 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला जो साबुदाणा आहे तो छान भिजलेला आहे, छान मुरलेला आहे आणि सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। सर्व मिश्रणाला छान अशी बाइंडिंग आलेली आहे। तर आता आपण याचे लगेचच वडे तयार करून घेणार आहोत। वडे तयार करण्यासाठी तयार मिश्रणातून मी साधारण लिंबाच्या आकाराचा एक गोळा काढून घेतलेला आहे। हा गोळा सुरुवातीला हातावर प्लेन करून घ्यायचा आहे, नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोघं तळव्यांच्या मध्ये अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे। थोडासा पातळच ठेवायचे आहे हे वडे, म्हणजे तळल्यानंतर ते छान आतपर्यंत तळल्या जातात। वडे थापल्यानंतर त्याच्या जे साईड आहे त्या अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायचे आहे, म्हणजे त्या छान दिसतात। हे बघा अशा पद्धतीने मी हा वडा थापून घेतलेला आहे। उरलेले वडे सुद्धा मी सेम प्रोसेसने थापून घेणार आहे। लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा, तळव्यांमध्ये प्रेस करायचा आणि साईड त्याच्या इव्हन करून घ्यायचा। तर हे बघा राहिलेले सगळे जे वडे आहे ते सेम पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहे। आता हे जे वडे आहे हे आपण तळून घेणार आहोत। तर वडे तळण्यासाठी इथे मी तेल ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं। तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचे साबुदाणा वडे तळताना तेलात फुटतात आणि तेल अक्षरशः अंगावर येतं आणि अंगसुद्धा आपलं भाजल्या जातं। तर हे होऊ नये म्हणून काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। गॅसची फ्लेम लो असेल किंवा मग तेल व्यवस्थित तापलेलं नसेल किंवा कोमट असेल तर अशा वेळेस हे साबुदाणा वडे तेलात फुटतात आणि मग तेल उडतं। तर हे जे वडे असतात ना यामध्ये खूप जास्त प्रमाण आर्द्रता असते किंवा मग खूप ओलावा असतो आणि तो ओलावा जर बाहेर पडायला जागा मिळाली नाही तर मग ते तेलात फुटतात। म्हणजे काय की गॅसची फ्लेम जर कमी असेल ना तर तो त्या पटकन भाजल्या जात नाही आणि त्यामुळे मग ते वडे तेलात फुटतात। म्हणून केव्हाही साबुदाणा वडे तळताना हाय फ्लेमवर तळायचे आहे आणि छान कडकडीत तेलात तळायचे आहेत। तर हे बघा हे वडे मी सोडून घेतले होते आणि थोड्या वेळानंतर हे वडे तेलावर तुम्ही बघू शकता तरंगत आहेत। तर आता याच्या मी साईड चेंज करून घेतलेले आहे आणि दोघंही बाजूनी छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे वडे तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे सोनेरी रंगावर आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत। तळलेले वडे मी आता काढून घेते आणि राहिलेले जे वडे आहे ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर इथे आपले साबुदाणा न भिजवता बटाटे न उकडता झटपट तयार होणारे मस्त असे खमंग कुरकुरीत साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहे। अगदी इन्स्टंट हे वडे बनवून तयार होतात, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे हे झटपट तयार होणारे हे साबुदाणा वडे नक्की ट्राय करून बघा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.